मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला येऊ नका असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांना इशारा दिलाय। आमरण उपोषण करून कायदा बदलत नसतो असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं होतं। बोलायचं असेल तर मी थेट बोलेन, कोणाला भीत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टींमध्ये राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही। मी कितीही भाषण ठोकले, मी ते कितीही बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो। कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही। उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले। आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळे राहिलेलं सुद्धा मिळणार आहे। पण उगाच ढुसणे हाणू नका म्हणा विनाकारण। मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही। उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही, माया वाट्यावर यायचं नाही। मी आतापर्यंत कसलाच बरं शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत। बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकणार, कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता। तुमचं साधच होतं। आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला, माझा समाज एक आहे। आता अन्याय खपून घेत नसतो, ऐकत बी नसतो। बोलत होते पण कोणीतरी आवाहन केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली। मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या। कधी मी कुणावर टीका केली नाही आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेच्या औलाद आहे, फरक शब्द मागे घेत नसते।